लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी उसळती आहे आणि त्यातच आता खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आलाय, मात्र खात्यामध्ये पैसेच शिल्लक नाही आहेत असेही प्रकार समोर आले। त्यामुळे अनेकदा बँक कर्मचारी आणि महिलांमध्ये वादाचे प्रसंगही घडतायत। त्यामुळे आता पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली आहे। पाहूयात। 2 दिवसात एक केवायसी साठी दिलेला आहे आणि पैसे बघा तुम्ही किती गर्दी आहे। लहान मुलं घरी सोडून आलो तर आम्ही आता लाडकी बहन योजनेसाठी जो फॉर्म बीएससी केवायसी किए थे क्या बुक मिला है लेकिन पैसा बता रहा नहीं है। माझे फक्त 400 रुपये जमा आहे। आज मेसेज येणार म्हटले सर। हा गोंधळ जो होतोय हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे। अडचण थोडीफार येणारच, ज्याला आपण टीचिंग प्रॉब्लेम म्हणतो सुरुवातीची। काही लोक राहून जातील, त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ। चांदा ते बांदा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात सध्या फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे। कोणत्याही बँकेत गेलं की कोणी पैसे काढण्यासाठी तर कोणी केवायसी साठी गर्दी केली आहे। अनेक महिला तर बँकांच्या बाहेर लागलेल्या रांगेमध्ये दिवसभर उभ्या राहतात। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर अनेक गर्दी त्याच्यामुळे वाढली। त्याच्यामुळेच गर्दी वाढली आहे। कशामुळे काही दुसरं पण काम करता येत नाही आपल्याला। काय अकाउंट खोलायचं असेल त्याच्यासाठी, काय दुसरी काही कामं असतील त्यासाठी जागाच नाही, ढकलाढकली चालू एवढी। लहान मुलं घरी सोडून आलो तर आम्ही आता लाडकी बहन योजनेसाठी पैसे जे भेटलेत, आता काय माहिती भेटलेत का नाही, अजून अकाउंट तेच बघायला आले ते चेक झालंय का नाही म्हणून। देखो ना लाड़की बहन के लिए थे ना जो फॉर्म बीएससी केवायसी किए थे क्या बुक मिला है लेकिन पैसा बता रहा नहीं है। माझे फक्त 400 रुपये जमा आहे। आज मेसेज येणार म्हटले सर। येईन आम्हाला मुख्यमंत्र्याचे येणार आहे। सगळ्याला आमच्या काही मैत्रिणीला आलेले, मला काही अजून आले नाही। पण लाडक्या बहिणींची बँकेमधली वाढती गर्दी बघता आणि कर्मचाऱ्यांशी वाद होऊ नये म्हणून बँक कर्मचारी संघटनेनं आता सुरक्षेची मागणी केली आहे। बँकेमध्ये आता अतिशय युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। बँकेमध्ये एक तर कर्मचारी संख्या अपुरी आहे, त्यांना सिक्युरिटी कुठली अवेलेबल नाही, त्यामुळे एक कॅओटिक सिच्युएशन आहे। आणि एक तर पोलीस यंत्रणा किंवा बँकांना सांगून सिक्युरिटी गार्ड्स ही सुरक्षितता दिली पाहिजे। खरं तर अनेक महिलांना खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आला, मात्र बँकेमध्ये गेल्यावर खात्यामध्ये पैसे नसल्याचं दिसून आलं। इतकंच काय तर अनेक महिलांच्या खात्यामध्ये मायनस बॅलन्स असल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय। याचं कारण आम्ही तज्ञांना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले बघा। ज्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये बॅलन्स एका क्वार्टरला नसेल तर बँकेचा 150, 250, 200 रुपये चार्ज आहे। 1 वर्ष जर नसेल तर 200 गुणिले 4 800 रुपये त्या खात्यात डेबिट पडतात। 3 वर्ष नसेल 1800, 3 वर्ष नसेल तर 8 त्रिक 2400 पडतील। त्यामुळे ही वेगवेगळ्या खात्याला ही वेगवेगळी रक्कम आहे। आणि विशेष करून इतर जे ECS मॅन्डेट चार्जेस किंवा चेक रिटर्न चार्जेस हे पण त्यात ऍड होत आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाहीयेत। महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्या महिलांनी बँकेमध्ये गर्दी केल्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या पैरी झडू लागल्या। हा गोंधळ जो होतोय हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे। प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नव्हता। त्यामुळे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे, त्यामुळे मला ह्या सरकारकडून फारशा काही अपेक्षा नाहीये। अडचण थोडीफार येणारच, ज्याला आपण टीचिंग प्रॉब्लेम म्हणतो सुरुवातीची पहिली योजना आहे। पण ती अशा रीतीनं मला असं वाटतं परवाचा आकडा काही 77 लाख बहिणींपर्यंत पैसे पोहोचले। साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही। एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे, तर दुसरीकडे महिलांमध्ये काही गोष्टींवरून संभ्रम निर्माण झालाय। यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मात्र काळजी करू नका असं आश्वासन दिलंय। या बहिणींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे आणि या सरकारच्या माध्यमातून सरकारला जसं जसं बळ मिळेल, आर्थिक ताकद वाढेल, त्याप्रमाणे या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे देखील वाढतील। अशा प्रकारची जाहीर मी घोषणा कालही केली, आजही केली।
14 ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झाला. आता ते पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकांमध्ये गर्दी केली. मात्र पैसे जमा नसणं, जमा झालेले पैसे काढता न येणं, तसंच KYC अपडेट नसणं यासारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्यात. म्हणूनच या सगळ्यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी लाडक्या बहिणींनी सरकारकडे केली आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.